रस्त्याच्या कडेला जिकडे बघाल तिकडे तुम्हाला मालगाड्या दिसतील, कंटेनर दिसतील, कंटेनरचे मोठमोठे डोंगरा एवढे तुम्हाला ढीग सुद्धा दिसतील, धुळीचे रस्त्यावरती लोट दिसतील आणि इथला अजूनही डेव्हलपमेंट चालूच आहे, रस्त्याचं डेव्हलपमेंट सुद्धा चालूच आहे. जिकडे बघावं तिकडे दिसतात या गाड्याच गाड्या. यावरून तुम्ही ओळखलाच असेल की मी कुठं आलोय. या गाड्या जर चालल्या तरच आपल्याला इकडला माल तिकडं, तिकडला माल इकडे जातो त्या कंटेनर मधला, आणि मगच सगळी वाहतूक आणि सगळे जे काही मटेरियल असेल त्याची दळणवळण या सगळ्या गाड्या करतात. आणि या गाड्या चालण्यामागं सगळ्यात मोठं योगदान आहे ते म्हणजे ड्रायव्हरांचं. या इतक्या मोठ्या गाड्या, यांचं नियोजन आणि ते ड्रायव्हर घरदार सोडून इतक्या दूर येतात आणि त्या इतक्याशा छोट्या गाडीत त्या केबिनमध्ये फक्त त्यांचं घर असते. तेच या ड्रायव्हरांचा प्रवास नेमका कसा असतो, त्या एवढ्या छोट्याशा गाडीत ते कसे राहतात, हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथून पुढे 8 ते 20 दिवसाचा प्रवास आपण ड्रायव्हर सोबत करणार आहोत. त्यामुळे कोणी ड्रायव्हर असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी आलोय नावाशिवामध्ये. यांचा संपूर्ण ड्रायव्हरांचा प्रवास आपण स्वतःहून त्या गाडीमध्ये राहून त्यांच्यासोबत आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ड्रायव्हरपर्यंत शेअर कराच आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा.